प्रज्ञा पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरू होतीये। आज तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे आणि यात्रेच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जवळपास 900 वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे। सिद्धेश्वर महाराज हे समस्त सोलापूर वासियांचं आराध्य दैवत आहे। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरू होतीये आणि आज तैलाभिषेकाचा सोहळा संपन्न होईल। यात्रेच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जवळपास 900 वर्षांची ही परंपरा आहे। ही यात्रा समस्त सोलापूर वासियांचं आकर्षणाचं केंद्र असते। आडवजे ना आडवजे ना आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफताबकडे जाऊयात। सोलापूरमध्ये आफताब, सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे। किती दिवसांचा हा सोहळा असेल? आज कोणकोणते कार्यक्रम असतील? प्रज्ञा, खरं तर सोलापूरकरांची दिवाळी म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण दिवाळीला जसा आपला राज्यभरात देशभरात उत्साह असतो तसाच सोलापूरकरांमध्ये आज मकर संक्रांतीचा उत्साह जो होतो आपल्याला या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळतो। सोलापुरातील हा हिरेबू वाडा आहे, ज्या ठिकाणी यात्रेचे जे प्रमुख मानकरी आहेत त्यांचा हा निवासस्थान आहे आणि इथंच यात्रेतील जे सिद्धेश्वर महाराजांच्या ज्या 2 काठ्या आहेत, नंदीध्वज आहेत, ते येत असतात आणि यात्रेतील जे पहिला दिवस आहे तो तैलाभिषेकाचा दिवस असतो आणि यात्रेतील जे 2 मानाचे नंदीध्वज आहेत त्यांची पूजा जी आहे ती आज सकाळी पार पडेल। साधारणतः सकाळी 9 वाजता ही जी पूजा आहे ती पार पडेल आणि त्यानंतर उर्वरित जे इतर 5 नंदीध्वज आहेत मानाचे ते या ठिकाणी या वाड्यासमोर येतील आणि इथं हजारोंच्या संख्येनं नंदीध्वज परिधान केलेले सगळे शिवभक्त, सिद्धेश्वर भक्त जे आहेत ते या हिरेबू वाड्यासमोर येतील आणि इथून जे आहे ते नगर प्रदक्षिणेला सुरुवात होईल आणि सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये जे पहिलं अमृतलिंग आहे त्या ठिकाणी तैलाभिषेक सोहळा जो आहे तो पार पडेल। खरं तर तुम्ही जसं म्हणालात की 900 वर्षांची परंपरा जी आहे ती या यात्रेला आहे। सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेली ही यात्रा आहे। सामाजिक समतेचं संदेश देणारी ही यात्रा ओळखली जाते। ब्रिटिश कालापासून अनेक परंपरा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आहेत। ब्रिटिश सरकारच्या कालावधीमध्ये या यात्रेला आहेर दिला जायचा, सरकारी आहेर दिला जायचा। ते आत्ता आहेर जे आहे ते प्रतिकात्मक पद्धतीनं जिल्हाधिकारी जे आहेत ते या यात्रेला आहेर देत असतात। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत त्या दिवसभरामध्ये पार पडणार आहेत। सुरुवातीला तैलाभिषेक होईल आणि त्यानंतर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरची रक्षा व्हावी यासाठी शहरभरात जिल्ह्याच्या ज्या सगळ्या सीमा आहेत त्या बाजूला जवळपास 68 लिंग जे आहेत ते स्थापन केलेले आहेत। या 68 लिंगाची प्रदक्षिणा जी आहे ती हे सगळे नंदीध्वजांच्या माध्यमातून केले जाईल। आज सकाळपासूनच पहाटेपासूनच जे सगळे भाविक आहेत ते हिरेबू वाड्यामध्ये एकत्रित जमायला सुरुवात झालेली आहे। तेल चढवणं जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे किंवा नारळाचा जो सगळा विधिवत जी परंपरा आहे त्या पद्धतीनं नारळ जे आहे ते या ठिकाणी आणले जातात आणि अर्पण केले जातात आणि आज सकाळी सगळे जे भाविक जे आहेत ते आता काही वेळामध्ये या ठिकाणी आल्यानंतर हिरेबू परिवाराच्या वतीनं ज्या पहिल्या नंदीध्वज आहेत त्यांची विधिवत पूजा जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर उर्वरित जे 5 काठ्या आहेत त्या आल्यानंतर नगर प्रदक्षिणेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, आफताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यात्रेसंदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू।